नमस्कार मित्रांनो, येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. कारण मंजिरी हीच राणी असल्याचे सत्य माहीत असूनही मिहीरने स्मृती जाण्याचं नाटक केलेलं आपल्या समोर आलेलं आहे. तर इथे आता मंजिरी हॉलमध्ये येताच तिचं आता बॅगला जी चिठ्ठी लावलेली असते ना, त्या चिठ्ठीकडे लक्ष जातं. तर आता मंजिरी पटकन ती चिठ्ठी काढून हातात घेते. दुसरी चिठ्ठी कोणी पाठवली असेल ती आजूबाजूला डोकावून बघू लागते. कोणी हॉलमध्ये नसतं. ती आता ती चिठ्ठी वाचू लागते. त्यावरती लिहिलेलं असतं, बरं झालं राणी, तू मला खऱ्या चाकूपर्यंत पोचवलं. आता माझ्याकडे पुरावा म्हणून हा चाकू आहे. आता मंजिरी घाबरते आणि पटकन ती आजूबाजूला बघू लागते. त्याच वेळेस आता राया येतो. मिस फायर असं राया आता मंजिरीला आवाज देताच मंजिरीचं रायाकडे लक्ष जातं. रायाच्या हातात तोच चाकू असतो. आता मंजिरी घाबरते. याचा अर्थ रायाला माझं सत्य समजलंय, माझं पितळ उघडं पडलंय, मीच राणी हे रायाला कळलंय. त्यामुळे मंजिरी घाबरून जाते. आता ती रडतच रायाकडे बघत म्हणू लागते, राया तू? तेव्हा राया लागतो, हो मीच आहे मिस बाहेर. आता लगेच राया असा चाकू हातात फिरवू लागतो. मंजिरी खूपच घाबरलेली असते. तिला काय बोलावं, कसं रायाला काही सांगावं काहीच कळत नाही. ती मम करू लागते. तेव्हा राया लागतो, मिस बाहेर अगं काय झालं तुला, तू का रडते? मिस बाहेर तू बरी नाही आहेस का, तुला भीती वाटते का? तेव्हा मंजिरी लागते, राया राया हा चाकू. त्यावर राया लागतो, मिस बाहेर अगं तू चाकूला घाबरलीस का? अगं मिस बाहेर चाकूला नको घाबरू. का तुला काय वाटलं हा राया पहिल्यासारखा गुंडगिरी दाखवायला लागला की काय, चाकू घेऊन फिरायला लागला की काय? असं काही नाही आहे मिस बाहेर. एकदा या रायाने तुला सबूत दिला ना की सबूत दिलाच. रायाचा सबूत म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेग असते की नाही मिस बाहेर. मग हा राया पुन्हा कशाला हे चाकू सुरे घेईल? असलं काही बी नाही. तुला याची भीती वाटते ना मिस बाहेर, मी बाजूला ठेवतो. असे म्हणत राया लगेच टेबलवरती तो चाकू ठेवतो. मंजिरीला काय बोलावं काही सुचत नाही. ती रडत असते. तेव्हा लगेच राया तिच्याजवळ येतो. तिच्या खांद्यावरती हात ठेवतो. मला लागतो, मिस बाहेर अगं काय झालं, एवढी का घाबरली मिस बाहेर, बोल ना. तेव्हा मंजिरी लागते, कुठे काय, काहीच नाही. त्यावर राया लागतो, मिस बाहेर अगं नको ना एवढं टेन्शन घेऊ, तुला किती थकवा आल्यासारखं झालंय मिस बाहेर. हे बघ तू जरा आराम कर बरं. अगं कशी झाली तुझी हालत, आणि रडू नको, शांत हो बरं. हे बघ तुझा राया तुला काय बी होऊ देणार नाही. असे म्हणत राया लगेच मंजिरीला आपल्या मिठीत घेतो आणि तिला शांत करू लागतो. त्याच वेळेस राया मनाशीच म्हणू लागतो, मिस बाहेर मला माहिती तुला या मिहीरची खोटी बायको असल्याचं नाटक करून हा सगळा त्रास होतोय ना, पण तुझा त्रास हा राया लवकरच थांबवणार आहे. कारण लवकरच राया आता त्या पोरीला पकडणार आहे, असे तो मनाशीच म्हणत असतो. त्याच वेळेस मंजिरी लागते, राया अरे तुझं काय झालं, तू त्या मुलीला पकडायला गेला होता ना, हाती लागली का ती? तेव्हा राया लागतो, नाही मिस बाहेर तू त्याचं टेन्शन घेऊ नको बरं, तू बैस बरं इकडे आरामात. असे म्हणत राया लगेच आता मिस फायरला तिथे कॉटवरती बसवतो. तर इकडे आता घोरपडे आणि शशिकला गावात एका झाडाखाली मिहीरला घेऊन आलेले असतात. समोर एक बैलगाडी असते. मिहीर त्याकडे एकटक बघत असतो. तेव्हा शशिकला लागते, आठव रे बाबा, आठव काहीतरी. अरे असं कसं डोकं आहे तुझं, अरे काहीच कसं आठवत नाही, हे जरा जोर दे ना तुझ्या डोक्याला. तेव्हा मिहीर म्हणू लागतो, मी खूप जोर देऊन आठवण्याचा प्रयत्न करतोय काकू, पण मला आठवत नाहीये, त्याला मी काय करू? तेव्हा शशिकला म्हणू लागते, घ्या याचं डोसकं ना बिनकामीच दिसतंय, याला काहीच कसं आठवत नाहीये. अरे तुझी ती बायको मंजिरी, अरे तुझी बायको असून त्या रायाबरोबर फिरते, त्याच्याबरोबर राहते काय, आणि तो राया तिच्यावरती प्रेम करतोय, तरीही तुला काही आठवत नाहीये. अरे आमच्यासाठी नाही, निदान त्या मंजिरीसाठी तरी सगळं आठव बाबा. अरे तुझं कितीतरी प्रेम होतं तिच्यावरती, आठवतंय ना? तेव्हा लगेच आता घोरपडे म्हणू लागतो, काकू काकू जरा दमाने घ्या. हे बघ सरांना आठवेल. सर तुम्ही चांगला प्रयत्न करा बरं, तुम्हाला नक्की सगळं काही आठवणार आहे. हे बघा खूप जर उशीर झाला तर मग आठवूनही काही उपयोग होणार नाही. एवढा त्रास सहन करण्यापेक्षा तुम्ही जरा प्लीज मन लावून आठवण्याचा प्रयत्न करा ना. त्यावर शशिकला लागते, सांग सांग, याच्या डोक्यात काही घुसतच नाही आहे, जरा काहीतरी डोकं लाव म्हणावं, नुसताच उभा राहतोय आपला विचार करतोय, काही आठवत तर नाहीच आहे. त्यावर घोरपडे म्हणू लागतो, सर तुम्ही एक काम करा ना, त्या डॉक्टरांनी जसं तुम्हाला सांगितलं होतं ना डोळे बंद करून सगळं आठवायला, तसं आठवण्याचा प्रयत्न करा ना. पुन्हा जर आपण तसे प्रयत्न केले तर नक्कीच काहीतरी हाताला लागू शकतं. त्यावर मी म्हणू लागतो, ठीक आहे जय, तू म्हणतोय तर मी पुन्हा तसा प्रयत्न करायला तयार आहे. असे म्हणत आता मिहीर लगेच आपले डोळे बंद करतो आणि सगळं काही आठवण्याचा प्रयत्न करू लागतो. त्याच वेळेस त्याला आठवतं की त्या राणीने त्याच्या पोटात चाकू खुपसलेला असतो, त्याला दरीतनं ढकलून दिलेलं असतं, पण राणीचा चेहरा काही त्याला दिसत नाही. घराचंही सगळं काही त्याने आठवण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण घरातही त्याला कोणी दिसत नाही.
त्यामुळे तो पटकन डोळे उघडतो आणि मला तो नाही आठवते, मला काही आठवत नाही आहे, काय करू मी. तेव्हा शशिकला मला लागते घ्या. प्रत्येक वेळेस याचं असंच असतं. अरे बाबा, त्या मंजिरीसाठी तरी आठव ना काहीतरी. तेव्हा मिहीर मला लागतो नाही आठवते, मला मंजिरीचं प्रेम, मंजिरीचं लग्न काहीच आठवत नाही आहे. मला तेव्हाचं काहीच माहिती नाही, पण आत्ताचं माहिती. मला ती मंजिरी आवडते आणि माझं तिच्यावरती प्रेम आहे, एवढंच माहिती. असे म्हणत मिहीर तिकडनं चिडचिड करत निघून जातो. त्यावर घोरपडे मला लागतो घ्या. गेला निघून. याला ना असं बैलगाडीला बांधून टाकायला पाहिजे. तेव्हा शशिकला मला लागते त्याला नाही रे बाबा, अरे तुला बांधून ठेवायला पाहिजे या बैलगाडीला आणि अशी ओढायला लावायला पाहिजे. अरे काय घेऊन आलाय तू हा माणूस. अरे एक नंबरचा बिनकामी माणूस आहे, त्याला काहीच आठवत नाही आहे. मला वाटलं होतं की तो मोठा बॉम्ब आणणार आहे, मोठा धमाका होणार आहे, पंढरपूर हादरणार आहे. पण घोरपडे, अरे ना तू पाण्यात बुचकळलेला बॉम्ब घेऊन आलाय, ज्याचा बार होणार नाही असा फुस होणार आहे तो. त्यामुळे घोरपडे, हा माणूस मला काही कामाचा वाटत नाही. कुठल्या माणसाला घेऊन आलाय का घोरपडे. एक मिनिट, हा मिहीर नाहीच आहे हे तुला माहिती आहे, पण हे सगळं नाटक लावलंय ना, मला फसवतोय का तू. असे म्हणत आता मात्र शशिकला खूप भडकलेली असते. तर इकडे हॉलमध्ये आता जिजी मंजिरीला लिंबू सरबत आणून देते आणि म्हणू लागते मंजिरी हे पिऊन घे, म्हणजे तुला बरं वाटेल. खूप थकवा आल्यासारखं झालं आहे की नाही. तेव्हा रायम लागतो मिस बाहेर घे पिऊन. आता जिजी लगेच तिकडनं आतमध्ये निघून जाते. त्यावर लगेच रायम लागतो मिस बाहेर, अगं तुला एक सांगू का. तेव्हा मंजिरी मला लागते काय झालं राया. नाही मलाच विचारायचे राया, काल तू त्या मुलीला पकडायला गेला होता ना, मग काय झालं होतं, हाती लागली का ती. तेव्हा रायम लागतो नाही मिस बाहेर, अगं थोडक्यात ती पोरगी आमच्या हातनं सटकली. दोनदा तिला पकडण्याचा प्रयत्न केला पण ती हाती लागतच नाही आहे. अगं हातावरती तुरी देऊन कधी पळ काढते ना, कळतच नाही आहे. पण मिस बाहेर, आज पुन्हा आम्ही तिला पकडण्याचा प्रयत्न करणार आणि यावेळेस आता तिला सुट्टी नाही तर तिची कुट्टी करणार. तेव्हा मंजिरी लागते राया, पण अशी कशी निसटली तुमच्या हातनं ती. तेव्हा रायम लागतो हो ना मिस बाहेर, मलाही तोच प्रश्न पडलाय. कारण त्या पोरीला पकडायला जाणार हे फक्त मी तुझ्याजवळ बोललो होतो मिस बाहेर. मग त्या पोरीला कसं कळलं. तिला आमच्या तिथे पोचण्याआधी हे कळलं की आम्ही तिला पकडायला येतोय आणि तिने बरोबर तिकडनं पळ काढला. मला तर खूप मोठा प्रश्न पडलाय मिस बाहेर. मी फक्त हे तुझ्याजवळ बोललो होतो, मग तू कुणाला बोलली का, तू कुणाला सांगितलंय का मिस बाहेर हे. आता मंजिरी जरा घाबरते आणि लगेच रायाकडे बघत म्हणू लागते राया, अरे मी कशाला कुणाला सांगू. तेव्हा राया मिसफायरच्या तोंडावरनं हात फिरवतच म्हणू लागतो नाही, माझी मिसफायर कुणाला काय बी सांगणार नाही, तेवढा माझा तिच्यावरती विश्वास आहे. मंजिरी मात्र मनाशीच म्हणू लागते राया, अरे किती अतूट विश्वास आहे तुझा माझ्यावरती, पण एक दिवस जेव्हा माझं सत्य तुला समजेल तेव्हा हा विश्वास तुटणार तर नाही ना. असे असंख्य प्रश्न मंजिरीच्या मनात असतात. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो मिसफायर काळजी करू नको, यावेळेस जरी कुणाला कळलं असलं ना तरी आता दुसऱ्या वेळेस आम्ही कुणाला कळू देणार नाही आणि त्या पोरीला आता पकडणार. एकदा का ती पोरगी आपल्या हाती लागली की राणी कोण आहे हे सगळं सत्य आपल्या समोर येईल आणि या राणीने मीरला का मारलं का नाही ही सगळी कहाणी आपल्याला कळेल. आता मात्र मंजिरी जरा घाबरते. त्याच वेळेस रायाचा फोन वाजू लागतो. तर आता डिफिकल्ट अंकीचा फोन असतो. तेव्हा राया फोन उचलतो. त्यावर लगेच आता डिफिकलला लागतो रायभाऊ त्या पोरीचा तपास लागलाय. राया तर खूपच खुश होतो आणि डिफिकलला म्हणू लागतो बरं झालं तू खूप आनंदाची बातमी दिली, बरं झालं आता मी लगेच तिकडे पोचतो आणि त्या पोरीला पकडूया आपण. तेव्हा लगेच आता फोन बंद होताच मंजिरी विचारू लागते राया, अरे काय झालं, कुणाचा फोन होता. तेव्हा रायम लागतो मिसफायर पुन्हा एकदा ती पोरगी आमच्या जाळ्यात अडकणार. ती पोरगी कुठे लपली याचा डिफिकल्ट अंकीने शोध घेतलाय आणि तसं बी तिच्या गाडीचाही आम्ही शोध घेतला होता. पण एक नंबरची महाचालक दिसते या ती पोरगी आणि ती राणी. अगो ती गाडी चोरीची निघाली मिसफायर, त्यामुळे आता तिला सुट्टी नाही, तिची कुट्टी होणार. आता ती एका अनाथालय आश्रमात लपून बसली. आम्ही लवकरच तिकडे पोचतोय आणि तिला पकडतोय. असे म्हणत राया निघालेले असतानाच थबकतो आणि लागतो मिसफायर त्या पोरीला पकडण्यासाठी आम्ही आश्रमात निघालोय हे फक्त आता तुला माहिती, आता तरी कुणाला कळणार नाही ना मिसफायर. तेव्हा मंजिरी लागते नाही राया, मी कशाला कुणाला सांगू, नाही कळणार. असे म्हणत राया तिकडनं निघून जातो. आता मंजिरी मात्र खूप घाबरलेली असते. आता काय करावं तिला काही सुचत नाही, कारण एकदा का ती मुलगी रायाच्या हाती लागली की राणीचं सत्य लवकरच समोर येणार आणि ते मला होऊ द्यायचं नाही. हे सत्य
मी कुणासमोरही येऊ देणार नाही, मला काहीतरी करावं लागेल असे म्हणत आता मंजिरी धावतच आपल्या रूममध्ये जाते आणि आता लगेच आपला मोबाईल ती शोधू लागते आणि त्या मुलीला फोन करत असते. पण तिचा फोन काही लागत नाही. मंजिरी सारखे सारखे फोन लावण्याचा प्रयत्न करू लागते. त्यावर लगेच आता मंजिरी म्हणू लागते, काय करू मी? अरे विठुराया, काहीतरी कर. एकतर हा फोन कामाच्या वेळेस लागत नाही, नाहीतर लागला तर ती मुलगी उचलत नाही. काहीतरी कर बाई, मी कसा निरोप पोचवू तुझ्यापर्यंत? तुला त्या आश्रमात पकडण्यासाठी राया तिकडे येतोय, मी काय करू? मला ना काही सुचत नाही. असा विचार आता मंजिरीचा चालू असतो. तिची खूपच तगमग चालू असते, कारण एकदा का ती मुलगी पकडली की सगळं संपलं असं तिला वाटू लागतं. तर इकडे आता संध्याकाळची वेळ झालेली असते. आता राया, डिफिकल्ट डंकी तिघेही आता त्या आश्रमाच्या बाहेर पोचलेले असतात. तेव्हा राया डिफिकल्ट डंकीला म्हणू लागतो, चला आता आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे आणि त्या पोरीला पकडायचं आहे असे म्हणत आता राया, डिफिकल्ट डंकी आतमध्ये निघालेले असतात. तर ती मुलगी त्या रूममध्ये आता जेवण करायला बसलेली असते. तेवढ्यात आता दरवाजा वाजतो. आता मात्र ती घाबरते आणि पटकन तिचं जे तोंडाला बांधण्याचं स्टोल असतं ना, ती पटकन तोंडाला बांधून घेते आणि आता ती आजूबाजूला इकडे तिकडे बघू लागते. त्याच वेळेस आता त्या आश्रमाचे जे मालक असतात ना, ते आवाज देतात, ए पोरी, दरवाजा उघड, मी मालक आहे या आश्रमाचा. आता तिला वाटतं की मालक नक्कीच काहीतरी कामासाठी आले असतील. ती दरवाजा उघडते. त्याच वेळेस आता समोर राया दिसू लागतो. आता राया बघताच लगेच त्या मुलीला धक्का बसतो. तेव्हा ती अशी मागे सरकते. राया लगेच आतमध्ये येतो. त्याच्या पाठोपाठ डिफिकल्ट डंकी येतात. तेव्हा राया लागतो, काय गे, तुला काय वाटलं? तू आमच्या हातावरती प्रत्येक वेळेस तुरी देशील आणि पळ काढशील, पण असं होणार नाही आहे. आता राया तुला पकडणार. आता तुझी सुट्टी नाही तर कुट्टी होणार. राया काय तुला माहिती नाही असे म्हणत राया आता तिच्या जवळ जाणार. तेच लगेच आता ती मुलगी ताटात जो तिखट भात असतो ना, तो हातात घेते आणि रायाच्या डोळ्यात फेकते आणि तिकडनं पळतच आता बाहेर निघालेली असते. त्याच वेळेस राया आपले डोळे चोळतो आणि डिफिकल्ट डंकीला म्हणू लागतो, चला पकडा तिला, आज ती सुटता कामा नये असे म्हणत आता राया, डिफिकल्ट डंकी तिघेही तिच्या पाठोपाठ धावत असतात. तर इकडे मंजिरी पुन्हा तिला फोन लावण्याचे प्रयत्न करत असते. काय करू मी? कसं या सगळ्यातनं बाहेर पडू? एखाद्या दलदलीत फसल्यासारखं झालं आहे मला. मी जसा जसा यातनं बाहेर निसटण्याचा प्रयत्न करते तशी तशी मी यात फसली जाते. मी काय करू? कसं त्या मुलीपर्यंत पोचू की तुला राया पकडायला येतोय? कसं तिला वाचू या सगळ्यातनं? नाही नाही नाही, मी तिच्यापर्यंत जायला पाहिजे होतं का? तिच्या मदतीला मी या घरातनं बाहेर पडून तिला वाचवायला पाहिजे होतं ना? जो नाही करून राया तिच्यापर्यंत पोचला नाही पाहिजे असं काहीतरी करायला पाहिजे होतं का? मी घरात थांबून खूप मोठी चूक केली का? असे असंख्य प्रश्न आता मंजिरीसमोर उभे राहिलेले असतात. तेव्हा लगेच आता मंजिरी लागते, नाही नाही देवा, काहीतरी कर तू. रायाच्या हाती तिला सापडू देऊ नको. तरी इकडे ती गावातनं मुलगी आता जोरजोरात पळत असते. रायाही आता तिचा पाठलाग करत तिच्या पाठीमागे धावत असतो. त्याच वेळेस आता डिफिकल्ट डंकी आजूबाजूने तिला पकडण्याचा प्रयत्न करत असतात. पण ती मुलगी काही हार मानायला तयार नसते. ती आता बरोबर इकडनं तिकडनं पळ काढत असते. त्याच वेळेस आता लगेच राया तिच्या जवळ येतो. त्याच वेळेस तिचा पाय अडकल्यामुळे ती खाली पडते. राया मात्र तिच्याकडे एकटक बघू लागतो. तर इकडे आता मंजिरीला काय करावं काही सुचत नाही. तेवढ्यात आता लगेच खिडकीचा आवाज आल्यासारखं होतं. मंजिरी आता खिडकीजवळ येते. आता मात्र खिडकीजवळ येताच मंजिरीला त्या खिडकीवरती म्हणजे जे काही पोस्टर लावलेले असतात ना, ते बघून धक्काच बसतो. मंजिरी आता ते वाचू लागते. त्यावरती लिहिलेलं असतं, मंजिरी, तुला जर या सगळ्यातनं बाहेर पडायचं असेल तर तुला रायाबरोबर डिवोर्स घ्यावाच लागेल. आता मंजिरीला हे ऐकून धक्काच बसतो. मंजिरी आता दुसरा कागद वाचू लागते. त्यावरती लिहिलेलं असतं, मंजिरी, तुला यातनं सही सलामत बाहेर पडायचं असेल तर लगेच डिवोर्स घेऊन टाक. मी राया आणि तुझ्या डिवोर्स पेपरची तयारी केली. लवकरात लवकर हे डिवोर्स पेपर तुझ्यापर्यंत पोचतील असे म्हणताच आता लगेच मंजिरीच्या रूममध्ये एक कापड येऊन पडतं. आता त्या कापडात डिवोर्स पेपर गुंडाळलेले असतात. मंजिरी पटकन ते उघडून बघते. आता हे डिवोर्स पेपर बघताच मंजिरीला धक्का बसतो. कोणी पाठवलं असेल असे तिला प्रश्न पडलेले असतात. त्याच वेळेस आता इकडे राया लगेच त्या मुलीला म्हणू लागते, ए पळ ना, तुला पळायची लय हौस आहे ना, दुसऱ्यांनाही पळवायची हौस आहे, मग पळ. आता खूप दिवसापासून पळाली, मिहीरला मारलं, त्या राणीची मदत करते. ती राणी कोण आहे आणि तुझा चेहरा नेमकं दाखवायची लाज वाटते का? अगं दाखव ना. या मुखवट्यामागे तू जे जे काही कांड केलं आहे ना, ते आज सगळ्यांसमोर यायलाच पाहिजे. त्यामुळे हा तुझा चेहरा मला बघायचाच आहे. डिफिकल्ट डंकी पटकन तिला पकडतात. तेव्हा ती आता सुटण्याचा प्रयत्न करत असते. त्यावर रायम लागतो, ए
आता तू आमच्या तावडीतनं सुटू शकत नाही. हा राया म्हणजे काय तुला माहिती नाही. रायाशी पंगा म्हणजे चौकात दंगा. आता तुझी सुटका नाही. आता तू नेमकं कोण आहे आणि तू त्या राणीला का मदत करते आणि ही राणी कोण आहे हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं पटापट द्यायची, नाहीतर हा राया काय करेल तुला माहिती नाही. असे म्हणत राया लगेच तिच्या तोंडाला जे स्कार्फ बांधलेलं असतं ते सोडतो. आता मात्र मित्रांनो तिचा चेहरा आपल्याला दाखवला जात नाही, पण राया मात्र तिचा चेहरा बघताच धक्क्याने म्हणू लागतो, तू तू राणीची मदत करते. आता मात्र त्या मुलीला बघून रायाला जरा शॉक लागलेला असतो. तर इकडे आता मंजिरी ते पेपर हातात घेते आणि लगेच तिला बाहेर कोणीतरी पळाल्यासारखं असं जाणवतं. तेव्हा मंजिरी धावतच हॉलमध्ये येते. सगळीकडे आता लाईट गेलेले असतात, अंधार झालेला असतो. ए थांब तू का हे सगळं करतोय, का चिठ्ठ्या पाठवतोय असे म्हणत मंजिरी आता त्याचा पाठलाग करत बाहेर येते. त्याच वेळेस आता बाहेर नानाही आलेले असतात. आता मात्र तो माणूस नानांना धडकतो. तेव्हा नाना पटकन त्याचा हात पकडतात आणि म्हणतात, काय रे काय करतोय तू, आमच्या घरात चोरी करतोय तू. आता अंधारात कुणाला काही दिसत नसतं. मंजिरी पटकन मोबाईलचा टॉर्च घेऊन येते आणि आता त्या माणसावरती मोबाईलचा टॉर्च धरते. तर तो माणूस म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून निखिल असतो. आता निखिलला बघताच मंजिरीला धक्काच बसतो. निखिल तू? तेव्हा निखिल म्हणू लागतो, हो मंजिरी ताई, अगं मी धावतच चाललो होतो ना, म्हणून सॉरी नाना तुम्हाला लागलं, मी बघितलं नाही. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, निखिल पण एवढी धावत पळण्याची काय गरज होती तुला. तेव्हा निखिल लागतो, मंजिरी ताई अगं माझ्या मित्रांबरोबर ना मला एका वरातीला जायचे, म्हणून जरा गडबड होती, म्हणून मी तयार झालो आणि धावतच निघालो होतो. ते वाट बघतायत ना, दुसरं काहीच नाही. सॉरी नाना, माझ्यामुळे तुम्हाला लागलं ना. असे म्हणत निखिल पळतच तिकडनं निघून जातो. आता मात्र लगेच नाना म्हणू लागतात, आजकालची पोरं पण ना त्यांचं काही खरं नाही आहे. समोर कोण येतंय कोण जातंय काही बघत नाही, काही नाही, नुसते पळत असतात. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाना तुम्ही बरे आहात ना, तुम्हाला काही झालं नाही ना. त्यावर नाना म्हणू लागतात, मंजिरी मी बरं आहे, मी जातो झोपायला, तू ये लवकर. असे म्हणत नाना तिकडनं निघून जातात. तेव्हा मंजिरी आता मनाशीच म्हणू लागते, निखिल असा सैरावैरा का पळत होता. याचा अर्थ निखिलच तर नाही आहे ना, ज्याला माहिती आहे मीच राणी म्हणून, आणि म्हणूनच तो या सगळ्या चिठ्ठ्या मला पाठवतोय का. निखिलच असेल का तो. असे असंख्य प्रश्न आता मंजिरीसमोर उभे राहिले असतात. तर इकडे आता राया त्या मुलीला आपल्या अड्ड्यावरती घेऊन येतो. आता तिला खुर्चीला बांधून ठेवलेलं असतं. तेव्हा लगेच आता राया लागतो, डिफिकल्ट डंकी हिची अजिबात सुटका होता का म्हणे. ही पोरगी साधीसुधी नाही आहे, एक नंबर महाचालक आहे आणि हिच्या हातनं आपल्याला खूप साऱ्या सत्यांचा उलगडा होणार आहे. त्यामुळे जोपर्यंत ती राणी कोण आहे आणि तिने हे समज का केलं हे कळत नाही तोपर्यंत हिची सुटका नाही. तुम्ही चांगलं डोळ्यात तेल घालून हिच्याकडे लक्ष ठेवा. कधी तुम्हाला चुना लावेल आणि इकडनं पळेल तुमचं तुम्हालाही कळणार नाही. कळतंय ना. त्यावर डिफिकल्ट डंकी म्हणू लागतात, हो राया भाऊ तू काळजी करू नको, आता हिची सुट्टी नाही, कुट्टी होणार म्हणजे होणार. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, आता घडाघडा बोलायचा, डिफिकल्ट डंकीसमोर समद काही कबूल करायचं. आणि जर तुला ही प्रेमाची भाषा कळत नसेल तर हा राया काय करू शकतो हे तुला लवकरच कळेल. मग या रायाचा इंगा तुला दाखवाच लागेल. असे म्हणत आता राया मात्र लगेच डिफिकल्ट डंकीकडं बघतच म्हणू लागतो, चला लागा आता कामाला. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला खूपच धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळालेला आहे. आता मंजिरीला खूप सारं टेन्शन आलेलं असतं, कारण आता रायासमोर सगळं सत्य आल्यानंतर राया माझी साथ सोडतो की काय याची तिला भीती वाटत असते आणि मला ते होऊ द्यायचं नाही, म्हणून मला रायाला सगळं काही सत्य सांगायचे अशी तिने आपल्या मनाची तयारी केलेली असते. आता मात्र सगळीकडे अंधार असतो, लाईट गेलेले असतात. त्याच वेळेस आता लगेच मिहीर मंजिरीच्या रूममध्ये येतो. मंजिरीला वाटतं की राया आलाय. तेव्हा मंजिरी आता मागापुढं काही न बघता लगेच म्हणू लागते, राया मला तुझ्याशी खूप काहीतरी महत्त्वाचं बोलायचे, म्हणजे माझ्या मनात जे काही मी साठवून ठेवलंय ना ते सगळं काही तुला सांगायचे. राया मिहीरला मारणारी ती राणी दुसरी तिसरी कोणी नसून मीच आहे. मीच त्या रात्री मिहीरचा खून केला होता, त्याला संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्या क्षणाला आता मिहीर समोर येतो. आता मात्र मिहीरला समोर बघताच मंजिरीला धक्का बसतो, कारण तिने जे सत्य सांगितलेलं असतं ते सगळं मिहीरने ऐकलेलं असतं. मंजिरी घाबरते. तेव्हा मिहीर आता मंजिरीजवळ येतो आणि तिचा गळा दाबतच म्हणू लागतो, मंजिरी तूच राणी हे मला माहिती होतं, त्या रात्री तूच मला मारलं हेही मला माहिती होतं, तरीही मी स्मृती जाण्याचं नाटक केलं, पण आता मी तुला सोडणार नाही. असे म्हणत आता मिहीर लगेच आपल्या खिशातनं चाकू काढतो आणि मंजिरीला मारायला जाणार तेच त्या रूममध्ये राया येतो. मिस फायर
आता रायाने मात्र या मिहीरला मिसफायरचा गळा दाबताना बघितलेलं असतं. तेव्हा लगेच राया लागतो, मिसफायर काय चालू आहे? राणीविषयीबद्दल काय बोलताय तुम्ही? आणि हा तुझा गळा का दाबतोय? आता मंजिरी मात्र मिहीरचं सगळं हे नाटक चालू आहे हे कसं समोर आणणार आणि या सगळ्यात नेमकं काय भूतकाळ असणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.